सुप्रभात मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव कोकण प्रेमी ऋषी. आणि तुम्हाला पहिल्या श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज नागपंचमी, त्याच्या पण तुम्हाला शुभेच्छा. तर आज आपण बघूया आमच्या श्रावण सोमवार, पहिल्या सोमवारपैकी आज आपण कुठं कुठं जात आहोत ते तुम्हाला पुढे समजेलच. तर चला आता पहिले आंघोळ करूया, ब्रश करूया. आणि तुमचं स्वागत आहे आपल्या कोकणामध्ये. हिरवळ कोकण बघा कसं भरलं आहे. तर चला आता पहिला आंघोळ करू आणि मग आपण पुढचा प्लॅन आहे तो सांगूया आपण. चला मग. गुड मॉर्निंग मित्रांनो. मगाशी आपण पूजा केली जरा. तुम्हाला पूजा करून आता आपण जरा चहा पिऊया आणि मग पुढं जाऊया आपण कुठं जायचं आहे ते. म्हणजे आज श्रावण सोमवार, मग आपण सगळी चापोलीतली सगळी मंदिरं कवर करूया. चापोलीतली महादेवाची मंदिरं आणि बघूया काय पुढं होतं ते. बघू पुढं काय प्लॅन होतं तो. तर चला तर पहिलं चहा पिऊया. चहा आणि बघा वातावरण बघा, जरा जरा पाऊस पडतोय रिमझिम. तर बघूया, चला मग पुढं जाऊन बघू काय होतंय. तर मित्रांनो, आम्ही जाणार होतो आमच्या मंदिराकडे. बघा आता कसं जाणार, पाऊस बघा तुम्ही. म्हणजे पहिलाच श्रावण सोमवार आणि पहिलाच बघा पावसाचं आगमन झालेलं आहे. तो पण वादली वाऱ्यासारखं. तुम्ही हे बघू शकता माझ्या पाठी असं कसं भिंत आहे. तर मित्रांनो, पाऊस तर कमी झालाय. तर बघूया माझ्या भावाला, बारक्या भावाला फोन करूया. बघूया कुठं उठला का नाही तो. आणि आपण जाऊया मग सापनाथाला जाऊन दर्शन घेऊया. पहिलं श्रावण सोमवार आहे तो. आणि आज नागपंचमी आहे. तर तुम्हाला नागपंचमीच्या पण शुभेच्छा. पाऊस वारा आहे, पाऊस नाही आहे, वारा आहे. चला आपण जाऊया आणि त्याला पहिला फोन करूया उठला की नाही, मग आपण त्याच्यासोबत जाऊया. आता पाऊस थांबलाय म्हणून आम्ही जात आहोत. माझ्या भावाला फोन केला आणि आला लगेच. गाडी काढून आम्ही जातो. पहिला हार आणि नारळ फुल घेऊ, मग दर्शनाला जाऊ. तर आता आम्ही देवलात जात आहोत. गाडीत जरा पेट्रोल पण भरतो आणि पुढे बघा. मग व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. तर त्याला थोडंसं चालू करूया आपल्या व्हिडिओची सुरुवात. महादेव, आम्ही आलो. आपला दिसतोय का नाही? ते सकाळी सजवलेलं आहे. हो. तर गाईस, आम्ही आलेलो आहोत चोरवण्यातल्या मंदिराकडे. हे बघा पाठी बघू शकता तुम्ही मंदिर. तर आता आम्ही दर्शन घेतो विश्वेश्वराचं मंदिराकडे, महादेवाचं. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया, मी आणि माझा भाव. हाय, चला बघूया. कोणतरी पूजा करते असं वाटतंय. तर आपण जाऊया. हे मंदिर कधी उघडं नसतं, आज उघडं आहे. आपण असं जाऊया आणि बघूया. तर चला. आपण गेला म्हणे शृंगारवल्ली शुभांगी मम कनो वृक्षासी आणि जे श्री रोगिष्ट अत्यंत गार्भिणी किंवा ऋतुस्नात अभुक्त अथवा व्रतस्थ वृद्ध अशक्त नभोगारी स्त्री पुरुषे हर्षयुक्त असावी तरुणा रूपवंत. तर गाईज, आम्ही आता झालो विश्वेश्वराच्या मंदिराकडून. आणि आजच ते मंदिर खुलतं. म्हणजे महादेवाचे जर
श्रावण समजा, महाशिवरात्री समजा, त्याच दिवशी ते मंदिर खुललं असतं, बाकी दिवशी मंदिर ते बंद असतं. तर आम्ही आज सकाळी सकाळी आलो होते, तर भटजी काका पूजा करत होते. आता आपण जाऊया आपल्या चापण्याच्याकडे, बघूया तिकडं. तिकडं कसं सजवलंय, म्हणजे मस्त सजवलंय बोलतात माझे काका काकी. जाऊन आले सकाळी, बोलले की जा तू पण बघून. तर आम्ही आता विश्वनाथ मंदिरकडून जाऊन आता जातोय चापणा त्याला. तर त्याला मग बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, नक्की बघा पूर्ण. त्याला आपण जाऊ आता चापणाच्याकडे. चला. तर मित्रांनो, आम्ही जात होतो चापणाच्याकडे, तर मध्ये आम्हाला कडा लागला आमचा देवल्यातला. तुम्हाला दाखवतो मी कडा. बघा बाकी बघा कडा, आमच्या देवल्यातला कडा याला बोलतात, नाव आहे. कसा आहे नक्की सांगा कमेंट करून. आणि आता आपण जाऊया लगेच चापणाच्याकडे, कारण का पावसाची शक्यता कमी लय वाटते मला. पाऊस बघा पाठीमागा माझ्या भरलाय. चला चापणाकडे जाऊया. मित्रांनो, आपण चापणाच्या मंदिराकडे जातो आता. नारळ घेतलेलं, तर जाऊया आता चापणाच्या मंदिराकडे. चला मग तुम्हाला दाखवतो मी. वरतून चल वरतून. तर आम्ही आत्ताच पोचतोय. यो रस्ता आला आमच्या चापोलीतून, आणि आम्ही जातोय आता मराठवाडीच्या साईडला. जाऊया चला मंदिराकडे आणि तुम्हाला दाखवतो. आता आपण गेलो होतो ना विश्वेश्वराचं मंदिर, ते पण मंदिर इथून दिसतं, ते पण दाखवतो तुम्हाला. चला, आतून जातोय रस्ता. तर मित्रांनो, हा गेला देवरुख साईडला, मराठवाडी देवरुख. आणि आम्ही आता बुद्धवाडीच्या रस्त्याला लागलो आणि आलेलो. हे बघा, हा खाली गेला, तुम्हाला बोर्ड दिसत असेल बौद्धवाडीकडे. आणि इथं बघा चापणाचा बोर्ड आहे पुढं. आपण जाऊया पुढं. मित्रांनो, तुम्ही पाठी बघितलं की तो बुद्धवाडीचा रस्ता गेला आणि आम्ही चापणाच्या रस्त्याला आहोत. जरा रस्ता जरा खराब आहे, जरा म्हणजे लईच खराब आहे. तर तुम्ही येथे असतील तर सांभाळून घ्या. आता आपण जात आहोत चापणाच्याकडे. आता तुम्हाला डायरेक्ट भेटू आपण चापणाच्या मंदिराच्या इकडं. तुम्ही त्याला अशीच साथ दिली तशीच पुढं साथ देत राहा. पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत, मजा येईल. आणि लाईक करा आवडला त्या व्हिडिओला. त्याला पुढे जाऊ. आपण मित्रांनी पोहोचलेलो आहोत चापणाच्या मंदिराकडे. आणि आवाज तुम्हाला येत असेल पाठवून की धबधब्याचा आवाज आहे. ते बघा समोर मंदिर दिसतंय, ते विश्वेश्वराचं मंदिर आहे. आपण आता तिथूनच आलो जाऊन. हे चापणाचं मंदिर तसं. आता फायनल आपण आलो आहोत चापणाच्या मंदिराकडे. आणि आमचे पुजारी बघा. तर काय सांगा या मंदिराबद्दल. मंदिर आमचं प्राचीन आहे. हे बघा असं मंदिर आहे. तर तुम्हाला बाहेरचा गाभारा बघा. तर मित्रांनो, आपण डायरेक्ट फायनली आता मंदिराच्या वाटला फिरतो. तुम्हाला दाखवला मी गाभारा. आमचे पुजारी पूजा करत होते. आता आपण मंदिराच्या वाटला फिरूया. बघा पाठी बघू शकतो मंदिर. आणि चला आता तुम्हाला दाखवतो मंदिराच्या वाटला फिरतोय ते.
मित्रांनो आता आपण खाली जात आहोत आणि चापणाचं दर्शन केलेलं आम्ही. आता आम्ही खाली धबधब्याकडे जात आहोत. तुम्हाला धबधबा पण दाखवतो. आता आलो इथं. आता पाणी लय असेल कारण का आपण पहिला आलो होतो त्याला पाणी कमी होतं आणि आता पाणी जरा वाढलं कारण का पाऊस पडतोय ना. आता मग चला आपण आता खाली धबधब्याकडे जाऊया आणि मी तुम्हाला दाखवतो धबधब्याच्या इकडला सीन सगळे. तर चला मग फायनली आपण पोहोचलेलो आहोत चापण्याच्या धबधब्याकडे. तुम्हाला दाखवतो मी चापण्याचा धबधबा. आता त्याला पाणी लय आहे म्हणजे लयच्या लय आहे. तुम्हाला दाखवतो चला. पाण्याचा प्रवाह किती आहे तो बघा धबधबा. आणि तुम्ही पुढे धबधबाचा बघा पाणी इकडून पण पाणी येत आहे आणि इथं बघा हा धबधबा मेन आमचा. वरती जाणं हानिकारक आहे. बघा पाणी. फायनल तुम्ही बघितलं का चापणं धबधबा हा बघा माझ्या पाठूनच वाटतो कसला म्हणजे पाणी लय आहे धबधब्याला पहिली गोष्ट म्हणजे. आणि उन्हाळ्यात धबधब्याला पाणी नसतं आणि आता बघा पाणी लय पावसाळ्यात पाणी लय आहे. आणि आता आपण मी तुम्हाला दाखवला चापणाचा धबधबा आणि आता आपण दुसरा धबधबा दाखवणार आहोत. तर त्याला आपण बघूया. आपण दुसरा धबधबा चापणाच्या बाजूलाच एकदम आहे. तर त्याला आपण दाखवतो मी तुम्हाला दुसरा धबधबा. फायनली चापणा धबधब्याच्या इथून जातो आणि आता मी तुम्हाला पुढे एक धबधबा दाखवतो. चापणाच्या अपोजिट साईडला धबधबा आहे तो. तर चला तुम्हाला तो दाखवतो मी धबधबा. आणि मग हा धबधबा बघू मग आपण घरी जाऊया. आणि आपला तर पहिला हा धबधबा तुम्ही बघून घ्या असला मस्त आहे. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण का शेवटचाच पार्ट आहे हा व्हिडिओचा. तर चला आपण आता हा धबधबा आवाज ऐकत असतो तुम्ही धबधब्याचा. तर चला मग तुम्हाला धबधबा दाखवतो. चला मग फायनली आपण धबधब्यात पोहोचलो. हे बघा दिसत असेल तुम्हाला धबधबा. गाईज हा बघा धबधबा आपला 2 नंबरचा कसा काय दिसतो. या धबधब्याला अजून नाव नाही पडलंय मित्रांनो. असा धबधबा काय हा चापणातल्या अपोजिट साईडला धबधबा. त्या झाडांमुळे काही दिसत नाही आहे पण तुम्हाला जरा जरा दिसत असेल धबधबा. नको तर हा बघा माझ्या पाठी धबधबा आहे कसला मस्त दिसतो. चापणाच्या अपोजिट साईडलाच आहे धबधबा. तर तुम्ही आले ना तर नक्की या धबधब्याकडे या. हा बघा आणि काय सांगते माझा तुम्हाला दाखवतो मी माहो मधमाशींचं माव तिथं एवढं आहे बघा. मधमाशीचं माव आणि अपोजिट साईडला हा धबधबा अजून एक तिथं आहे. आणि अजून एक आहे पण तुम्हाला दिसणार नाही. दिसतं का थोडं हा बघ दिसला. हा बघा मित्रांनो इथं. आणि अपोजिट साईडला हा धबधबा बघा कसला मस्त दिसतोय ना. तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ. आणि पाठी बघा अजून धबधबा बघितला मग दाखवला तुम्हाला. हा धबधब्याला चापणाच्या अपोजिट साईडलाच आहे. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया आपण पुन्हा आपल्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय टाटा. आणि अजून एकदा तुम्हाला श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. ह्याच्याकडून पण श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. चला आता आपण घरी जाऊया. चला मग बाय बाय.